नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. बघा, शेतकऱ्यांच्या खात्यात 8 दिवसात पीक विमा जमा होणार. मित्रांनो, येत्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. आता ही रक्कम कोणत्या जिल्ह्यासाठी असेल, किती रुपये आपल्याला मिळेल, अशी सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 8 दिवसात पीक विमा जमा होणार, पहा यादी. बघा, इथे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 8 दिवसामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे ती जमा होणार आहे. पण आता नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आणि किती रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, महाराष्ट्रात सध्या अनपेक्षित पावसामुळे शेतकरी बांधवांचे जीवन खूप कठीण झालेलं आहे. तर बघा, आता काय होतं आहे की सध्याची जी अशी परिस्थिती आहे की कधीसुद्धा पाणी पडत आहे, जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा पडत नाही आणि जेव्हा गरज नसते तेव्हा खूप मोठा पाणी पडतो आणि यामुळे काय होतं की आपलं जे जीवन आहे खूप कठीण झालेलं आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तर बघा, या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे काय झालेलं की राज्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. त्यामध्ये सोयाबीन असो, कापूस असो किंवा अन्य पिके असो, या पिकांचे खूप मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहे. ही परिस्थिती खूप गंभीर आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम करत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना उभारण्यासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. तर बघा, या संकटातून उभारण्यासाठी आपल्या सरकारने काय केलेलं आहे की अनेक महत्त्वाचे असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे. यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पीक विमा योजना. तर बघा, त्यापैकीच एक महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे जो पीक विमा योजना आहे, ही महत्त्वाची योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करते. तर बघा, ही योजना काय करते की शेतकऱ्यांचे जे नैसर्गिक नुकसान झालेले आहे, पावसामुळे असो किंवा अन्य वादळामुळे असो, हे नुकसान झालेले असेल, ती भरपाई मिळवून देण्यासाठी ही जी योजना ही मदत करते. खरंच दिलासादायक बातमी म्हणजे या डिसेंबर महिन्यात सुमारे 1,40,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे. तर बघा, दिलासादायक बातमी म्हणजे या डिसेंबर महिन्यात काय होणार आहे की सुमारे जवळजवळ 1,40,000 शेतकरी, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जी पीक विम्याची रक्कम आहे ही जमा होणार आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे विमा काढला होता, त्यांना नुकसान झाल्याबद्दल मिळणारी भरपाई थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर बघा, इथे काय होणार आहे की तुम्ही पीक विमा फॉर्म भरेल असेल तरच तुम्हाला या पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. जर तुम्ही पीक विमा नसेल भरेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकत नाही. कृपया याची नोंद घ्यावी. तुम्ही असं फॉर्म भरेल असेल पीक विम्याचं, तुम्हाला यामध्ये रक्कम 100% मिळणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल, कारण त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यास मदत होईल. राज्य सरकारने या वर्षीच्या अतिवृष्टीची गंभीरता ओळखून याला नैसर्गिक आपत्ती घोषित केलेली आहे. तर बघा, राज्य सरकारने काय केलेलं आहे की यावर्षी जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीची गंभीरता लक्षात घेऊन सरकारने काय केलेलं आहे की ही जी नैसर्गिक आपत्ती म्हणून ही घोषित केलेली आहे. या आपत्तीत धान पिकाला सर्वाधिक धक्का बसलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण धान्य वाया गेलेले आहेत. या कठीण परिस्थितीत सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आता फक्त विमाधारक शेतकऱ्यांनाच नाही, तर ज्यांनी विमा काढला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा इथे मदत मिळणार आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांची पुराच्या पाण्यामुळे नष्ट झालेले धान पुन्हा पेरण्याचे धाडस केले आहे, त्यांच्यासाठी विशेष मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघा, इथे एक मोठा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे. तुमची कुठे पुरामध्ये पाण्यामुळे नुकसान झालेले असेल पिकांचे आणि तुम्ही पुन्हा पीक पेरेल असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी विशेष मदत सरकारने ती जाहीर केलेली आहे. या शेतकऱ्यांना प्रति एकर 7,000 रुपये देण्यात येणार आहे. तर बघा, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे की प्रति एकर 7,000 रुपये त्यांना देण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांना 10 दिवसात मिळेल, याची हमी सरकारने दिलेली आहे. ही मदत शेतकऱ्यांना पुन्हा शेती सुरू करण्यास प्रोत्साहन देईल. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या वर्षीच्या नैसर्गिक आपत्ती झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलेले आहे. देशभरात 16 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पीक कापणीच्या प्रयोगांचे आयोजन, या मूल्यांकनाला अंतिम रूप देण्यात आलेले आहे. या प्रयोगांच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळू शकेल. या शास्त्रीय पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल आणि त्यांना न्याय मिळणार आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी सरकारने दीर्घकालीन योजना आखलेली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या आपत्ती आल्या तर शेतकरी त्यांच्यापासून सुरक्षित राहतील, याची काळजी घेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकार शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आणि विमा प्रक्रिया अधिक सोपी करेल. यामुळे शेतकऱ्यांना विमा काढणे सोपे होईल आणि नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळेल. सरकारने शेतकऱ्यांच्या संकटातून अनेक
महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे. विमा योजना, आर्थिक मदत आणि इतर उपाययोजनांचा यांचा एकत्रित विचार केल्यास शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीतून उभे राहण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकरी यांच्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे ते पुन्हा शेती करण्यासाठी प्रेरित होतील आणि भविष्यात हंगामासाठी तयार होऊ शकतील. राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे शेतकरी बांधवांमध्ये आशाची किरणे पसरलेली आहे. विमा योजना आणि इतर आर्थिक मदतीच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाचे दैनंदिन गरजा भागवण्यास आणि पुढील हंगामासाठी तयारी करण्यास मदत होईल. सरकारी यंत्रणेने या संकटात त्वरित निर्णय घेतल्यामुळे मदत शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचेल याची खात्री आहे. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबद्दल जागरूकता वाढेल आणि त्यांच्या विम्यावरील विश्वास वाढेल. तर बघा, या योजनांमुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांमध्ये जी पीक विम्याबद्दलची जागरूकता आहे ही वाढणार आहे आणि त्यांचे जे पीक विम्यावरील विश्वास आहे हा सुद्धा वाढणार आहे. परिणामी भविष्यात अधिकाधिक शेतकरी विमा काढण्यास उत्सुक होतील. तर बघा, यामुळे काय होणार आहे की भविष्यात काय होणार आहे की सर्वात जास्त शेतकरी विमा काढण्यास उत्सुक होणार आहे. यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्या तरी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल. बघा, यामुळे काय होणार आहे की जर असा खूप मोठा पाऊस पडला, वादळ आलं, गारपीट झाली तरीसुद्धा काय होणार की शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक मदत मिळणार आहे. सरकारी भविष्यात अशा प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी अधिक सक्षम बनेल. बघा, सरकारी भविष्यात जर अशा काही आपत्ती आल्या तर आपत्तींना तोंड देण्यासाठी सरकारसुद्धा अधिक सक्षम बनणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही विमा योजना आणि सरकारी मदत एक मोठा दिलासा ठरणार आहे. तर बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही जी विमा योजना आहे आणि सरकारी मदत आहे ही खूप मोठा एक दिलासादायक आधार ठरणार आहे. विशेषतः डिसेंबर महिन्यात 1.41 लाख शेतकऱ्यांना मिळणारी ही योजना रक्कम त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देईल. तर बघा, काय होणार आहे की डिसेंबर महिन्यात 1.41 लाख शेतकऱ्यांना ही जी विमा आहे ही विमा रक्कम त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी देणार आहे. या योजनेतून विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे. तर बघा, इथे काय होणार आहे की तुम्ही जर विमा नसेल काढेल सुद्धा तरीसुद्धा तुम्हाला इथे पीक विम्याची जी रक्कम आहे ती मिळणार आहे. यामुळे सर्वच प्रभावित शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील. यामुळे काय होणार आहे की जे सर्व प्रभावित शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पीक कापणीच्या वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या मूल्यांकनानुसार देण्यात येणारी ही भरपाई शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई आहे. तर बघा, पीक कापणीच्या वैज्ञानिक पद्धतीने केलेली जी मूल्यांकन आहे या मूल्यांकनानुसार देण्यात येणारी ही जी रक्कम आहे भरपाई ही शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई ठरणार आहे. तर अशा प्रकारे ही माहिती होती. आता आपल्याला काय होणार आहे की येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8 दिवसात पीक विम्याची जी रक्कम आहे ही जमा होणार आहे. तर अशी माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि तुमच्या जर काही समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला, भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर ऑल.